नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स आणि आजची मोठी राजकीय बातमी आहे मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची। यंदा मिरज तालुक्यातील निवडणूक ही केवळ पक्षीय नव्हे तर भाजप विरुद्ध सर्वपक्षीय अशी थेट आणि चुरशीची लढत ठरत आहे। विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत पुरुषांपेक्षा महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे आणि त्यामुळेच ही निवडणूक अधिक चर्चेत आली आहे। मिरज तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपच्या विरोधात काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य शक्ती पक्ष असे अनेक पक्ष थेट मैदानात उतरले आहेत। युती नसल्यामुळे भाजपचे मित्रपक्ष मानले जाणारे जनसुराज्य शक्ती पक्ष आणि शिंदे सेना हेही भाजप विरोधात लढत असल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली दिसत आहेत। या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे म्हैसाळ गटात झालेली भाजपमधील बंडखोरी। या गटात वर्षा कांबळे राष्ट्रवादी शरद पवार गट, नीलम दबडे भाजप, रेखाताई वनमोरे शिंदे सेना यांच्यात थेट तिरंगी लढत होत आहे। यामुळे भाजप समोर अंतर्गत नाराजीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे। जिल्हा परिषद भोसे गटात आशिष जयवंत जाधव भाजप, दिनकर पाटील काँग्रेस यांच्यात लढत आहे। एरंडोली गटात जयश्री पाटील भाजप, स्नेहल मोरे राष्ट्रवादी अजित पवार, आरग गटात शोभा खोत भाजप व प्राजक्ता प्रशांत सौगुले काँग्रेस, बेडक गटात अस्मिता होनमोरे भाजप व अस्मिता आवळे शिंदे सेना यांच्यात लढत आहे। मालगाव गटात अश्विनी कांबळे राष्ट्रवादी अजित पवार, दीपाली कांबळे भाजप, चंद्रिका होनमोरे शिंदे सेना मैदानात आहेत। कवठेबुरान गटात मंजुश्री कांबळे भाजप, प्रेरणा पोळ काँग्रेस, साक्षी मोहिते शिंदे सेना, बुदगाव गटात पूजा एडके काँग्रेस, संगीता गोसावी शिंदे सेना, ज्योती होसमणी भाजप व कसबे डिग्रस गटात अवधूत सुकुमार काँग्रेस, महावीर पाटील शिंदे सेना, प्रदीप पाटील जनसुराज्य हे उमेदवार आहेत। कवठेपिरान गटात राष्ट्रवादीच्या मीना पाटील यांची सुनंदा कोळी या अपक्ष उमेदवारासोबत लढत आहे। म्हैसाळ गटात वर्षा कांबळे राष्ट्रवादी शरद पवार, नीलम दबडे भाजप, रेखाताई वनमोरे शिंदे सेना या लढणार आहेत। मालगाव, म्हैसाळ आणि भोसे गटात चुरशीची लढत होणार आहे। पंचायत समिती गणासाठी सोनित गजामन माळी काँग्रेस, राजेंद्र माळी भाजप, भोसे गणात बाळासाहेब पाटील भाजप, महावीर बस्तवडे काँग्रेस मैदानात आहेत। एरंडोली गणात सुप्रिया तवटे राष्ट्रवादी अजित पवार, मनीषा पाटील भाजप यांच्यात लढत आहे। सलगरे गणात ललिता कोळे भाजप, सुजाता पाटील राष्ट्रवादी अजित पवार, खटाव गणात जयश्री पाटील भाजप व मीनाताई पाटील काँग्रेस, आरग गणात आप्पासाहेब कवाळे काँग्रेस, विनोद वसंत गायकवाड भाजप यांच्यात लढत आहे। नरवाड गणात तन्वी कमलेकर काँग्रेस व रुपाली कांबळे भाजप, बेडक गणात विष्णू पाटील भाजप, संभाजी पाटील काँग्रेस, कैलास पाटील जनसुराज्य मैदानात आहेत। गुंडेवाडी गणात अंकिता तेरदाळ राष्ट्रवादी अजित पवार, नीलम नायकवडे भाजप, ललिता शेजूळ शिंदे सेना लढणार आहेत। मालगाव गणात पाटील भाजप, प्रदीप सावंत राष्ट्रवादी अजित पवार, बामनोली गणात विजय पाटील काँग्रेस, संदीप बंडगर भाजप, कवठेपुरान गणात उत्कर्ष कांबळे शिंदे सेना, जयश्री खाडे काँग्रेस, राणी भोरे भाजप, माधवनगर गणात अमृता गावडे भाजप, मंजुषा घाडगे काँग्रेस उमेदवार आहेत। नांद्रे गणात संयोगिता कोळी राष्ट्रवादी अजित पवार आणि नसीमोबी मुल्ला जनसुराज्य व कसबे डिग्रस गणात विनायक जाधव भाजप व सुधीर देशमुख राष्ट्रवादी शरद पवार यांच्यात लढत होत आहे। दुधगाव गणात स्नेहल पाटील राष्ट्रवादी शरद पवार व सुवर्णा दळवी अपक्ष यांच्यात लढत होत आहे। कवठेपिरान गणात अरविंद सपकाळ राष्ट्रवादी शरद पवार, अपक्ष अनिल आमटवणे हे उमेदवार आहेत। समदोळी गणात स्वरूपा चव्हाण भाजप, शोभा मोहिते काँग्रेस, इनाम धामणी गणात सूरज मगदूम काँग्रेस, कीर्तिकुमार सावळवाडे जनसुराज्य, टाकळी गणात रिदा मुजावर राष्ट्रवादी शरद पवार, मोहिनी वाघमारे भाजप यांच्यात लढत आहे। म्हैसाळ गणात गायत्री घोरपडे राष्ट्रवादी शरद पवार, कविता निकम भाजप, वैशाली हुल्ले उद्धव सेना व मोहिनी कुलकर्णी अपक्ष यांच्यात लढत आहे। या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकूण 33 जागांसाठी 94 उमेदवार रिंगणात। जिल्हा परिषद 37 उमेदवार, पंचायत समिती 57 उमेदवार, यामध्ये 56 महिला उमेदवार आणि 38 पुरुष उमेदवार। म्हणजेच यंदा मिरज तालुक्याच्या राजकारणात महिला नेतृत्व ठळकपणे पुढे आलेले दिसत आहे। मिरज पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, त्यामुळे टाकळी आणि कौलापूर मतदारसंघातून विजयी होणाऱ्या उमेदवाराला सभापतीपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। यामुळे या दोन मतदारसंघांकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। एकूणच पाहता मिरज तालुक्यातील ही निवडणूक भाजपा विरुद्ध सर्वपक्षीय, महिला विरुद्ध पुरुष नव्हे तर नेतृत्वाचा कस, बंडखोरी, तिरंगी चौरंगी लढती अशा अनेक कारणांमुळे अत्यंत चुरशीची ठरणार आहे। आता पाहायचे एवढेच आहे की मतदार कोणाच्या पारड्यात कौल देतात आणि सत्ता कोणाच्या हाती जाते।
अशाच राजकीय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.